नमस्कार, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज। अमरावतीमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली। उच्च शिक्षित घरामध्ये बँकेत अधिकारी असणाऱ्या पत्नीची डॉक्टर पतीने डोक्यात लोखंडी वस्तूचा प्रहार करून तिला मारून टाकलाय आणि या घटनेनंतर तिला फासावर लटकावून गळफास घेतल्याचा बनाव केलाय। या खुनाचा थरार शवविच्छेदनानंतर उघडकीस आलाय। साधं राहणीमान उच्च विचार हे सुशिक्षित लोकांच्या बाबतीत म्हटलं जातं, परंतु काही सुशिक्षित लोक उच्च विचारापेक्षा स्वार्थी विचाराला मोठं महत्त्व देतात आणि त्यातूनच गुन्हा घडत असतो। ही घटना नेमकी कशी घडली आणि का घडली हेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। अमरावतीचे डॉक्टर चेतन सोळंके हे नांदगावमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते, तर दीप्ती सोळंके या सरकारी बँकेमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होते। 18 मे 2018 रोजी या दोघांचंही लग्न झालं। हे लग्न व्हायचं एकमेव कारण ते म्हणजे हे दोघंही शासकीय नोकरीत होते। लग्न झालं त्यावेळी दीप्ती ही वर्ध्याला होती, तर चेतन हा नांदगावला होता। लग्न झाल्यापासून दोघंही लांब असल्याने नेहमी चेतन संशय घ्यायचा। यातून दोघांचे नेहमी घरामध्ये खटके उडत राहायचे। अशा उच्च शिक्षित किरकिरी संसारामध्ये एक गोंडस मुलगा देखील त्यांना झाला, पण या प्रसंगाच्या आनंदापेक्षा नेहमी संशयाला चेतनने महत्त्व दिलं। त्यामुळे मुलगा 2 वर्षाचा झाला तरी घरामध्ये नेहमीच वादविवाद व्हायचे। सुट्टीच्या दिवशी दीप्ती घरी यायची, पण यावेळी एन्जॉय, देवदर्शन, ट्रिप यापेक्षाही शेजारी यांचा गोंधळच ऐकायचे। 24 मे रोजी संसारातील संशयाचा उच्चांक झाला। 23 मेला दीप्तीला सुट्टी होती म्हणून ती दर्यापूरहून अमरावतीला घरी आली। पती चेतन सोळंके हा देखील नांदगावहून घरी आला, त्यामुळे 2 वर्षाच्या चिमुकल्याला मोठा आनंद झाला। रात्री जेवण झालं, बेडरूममध्ये गप्पा रंगल्या आणि अचानक मोबाईलवर मेसेजचा टोन वाजला। ह्याच मेसेजचा टोन चेतनच्या डोक्यात समुद्राच्या लाटाप्रमाणे धडका देऊ लागला। त्याने लगेच आपला मूड बदलला आणि संशयातून अपशब्द बोलू लागला। त्यावेळी दीप्तीने हा मेसेज नसून तो बँकेचा मेल असल्याचं सांगितलं, परंतु डोक्यात संशयाचं भूत शिरलं होतं आणि मेंदूतला विचार करणं बंद झालं होतं। चेतनने दीप्तीचे काही एक ऐकून न घेता थेट भांडायला सुरुवात केली। त्यावेळी चेतनच्या आई वडिलांनी सत्य जाणून न घेता आपल्या मुलाची साथ दिली। हा प्रकार काही तासानंतर थोडा शांत झाला। तेव्हा दीप्तीने मोबाईलवरून तिच्या आई वडिलांना हा प्रसंग सांगितला। वडिलांनी सकाळी येतो असं सांगितलं आणि फोन ठेवला। इकडे आई वडिलांना सांगितल्याचा चेतनच्या डोक्यात राग होता आणि मोबाईलच्या मेसेजची टोन डोक्यात घोंगावत होती। तो राग त्याने थेट दीप्तीला मारहाण करून काढू लागला। मात्र दीप्तीकडून होणारा विरोध त्याने थेट लोखंडी वस्तू हातात घेऊन तिच्या डोक्यात सपासप मारली। कोणताही न विचार करता दीप्तीच्या डोक्यात जोरजोराने प्रहार झाल्याने क्षणातच ती जमिनीवर कोसळली। चेतन एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने डॉक्टर असून देखील पोलिसांना एड्यात काढण्यासाठी दीप्तीला गळ्यात दोर बांधून गळफास घेतल्याचा बनाव केला। सकाळी दीप्तीच्या वडिलांना ही माहिती देण्यात आली। त्यांनी लगेच पोलीस स्टेशन गाठले आणि मुलीची हत्या झाल्याचं सांगितलं, परंतु पोलिसांनी कोणावरही विश्वास न ठेवता शवविच्छेदन अहवाल येण्याची वाट पाहिली आणि त्यात मारहाण झाल्याचं स्पष्ट झालं। लगेच पोलिसांनी सासू सासरा आणि पती चेतनला अटक केली, परंतु सोन्यासारखा संसार, उच्च शिक्षित नवरा बायको असूनही गोंडस मुलगा आता अनाथ बनला, हे मोठं दुर्दैव आहे।